नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय सांगळे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण मानवी भूगोलातील प्रकरण दुसरं जे आहे, मानवी भूगोलातील विचारप्रवाह या प्रकरणावर आपण चर्चा सुरू केलेली आहे. या प्रकरणामध्ये आपण मागील लेक्चरला भूगोल शास्त्राच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने जे महत्त्वाचे कालखंड आहेत त्या कालखंडांवरती आणि त्या कालखंडामध्ये वेगवेगळे जे विचारवंत होऊन गेले त्यांनी भूगोलशास्त्र आणि एकूणच त्या भूगोलशास्त्राच्या ज्ञानामध्ये जे महत्त्वाचे योगदान दिलेले आहे त्यावर आपण चर्चा करत आहोत. या कालखंडातला पहिला भाग प्राचीन काळातील भौगोलिक विचारप्रणाली याविषयी आपण मागच्या लेक्चरला चर्चा केलेली आहे. त्यामध्ये वैदिक कालखंड, त्यानंतर रामायण आणि महाभारताचा काळ, बौद्ध ग्रंथ, जैन ग्रंथ, पौराणिक काळ, ग्रीक जे भूगोल विचारवंत होते त्यांचा यामध्ये असणारे महत्त्वाचं योगदान यावर आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर रोमन भूगोलकारांनी भूगोलशास्त्राच्या विकासाच्या दृष्टीने जे योगदान दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामध्ये स्ट्रॅबो, टॉलेमी यांनी भूगोलाच्या विकासामध्ये महत्त्वाची भर टाकलेली आपल्याला दिसून येते. त्या कालखंडानंतर दुसरा जो कालखंड आहे मध्ययुगीन काळातील भौगोलिक विचारप्रणाली, याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, समजावून घेणार आहोत. मध्ययुगीन काळातील भौगोलिक विचारप्रवाहामध्ये त्याचे दोन भाग या ठिकाणी पडतात. पहिला जो भाग आहे पूर्व मध्ययुगीन कालखंड आणि दुसरा उत्तर मध्ययुगीन कालखंड. या दोन्ही कालखंडामध्ये भूगोलशास्त्राचा विकास हा झालेला आपल्याला दिसून येतो. भूगोलशास्त्रामध्ये नवनवीन संकल्पना या काळामध्ये रुजल्या, परंतु मध्ययुगीन काळामधील हा पूर्व मध्ययुगीन कालखंड जो आहे या कालखंडामध्ये भूगोलशास्त्राचा फारसा विकास झालेला आपल्याला दिसून येत नाही. या कालखंडामध्ये, मध्ययुगीन कालखंडामध्ये रोम साम्राज्याचा अस्त झाला आणि युरोपामध्ये विज्ञान, साहित्य, शोध क्षेत्रामध्ये पिछेहाट झालेली आपल्याला दिसून येते. 3ऱ्या शतकापासून तर 17व्या शतकापर्यंतचा हा जो काळ आहे या काळाला मध्ययुगीन कालखंड असे म्हणता येईल. या कालखंडामध्ये हा पूर्व मध्ययुगीन कालखंड जो आहे तो सर्वसाधारणपणे इसवी सन 300 ते 1200 पर्यंतचा काळ त्यामध्ये समाविष्ट होतो. दुसरा जो आहे उत्तर मध्ययुगीन कालखंड, या कालखंडाचा कालावधी आहे इसवी सन 1250 ते 1700. या दोन कालखंडामध्ये मानवी भूगोलाच्या विकासामध्ये कशा प्रकारे भर पडली हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यातला पहिला काळ जो आहे, कालखंड जो आहे तो पूर्व मध्ययुगीन
कालखंड मानला जातो। या कालखंडामध्ये फारसा भूगोलशास्त्राचा विकास किंवा त्यामध्ये संशोधन झालेलं आपल्याला दिसून येत नाही। या कालखंडाला अंधकार युग किंवा डार्क एज असं म्हटलं जातं। त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, 3ऱ्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत या काळामध्ये भौगोलिक ज्ञान क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती झालेली दिसून येत नाही। युरोपमधील फ्रान्स, स्पेन यासारखे जे देश आहेत ते रोमन साम्राज्याच्या अस्ताबरोबर असंस्कृत रानटी टोळ्यांनी हे देश ताब्यात घेतले। मध्यपूर्व आणि अतिपूर्वेकडील आशियामध्ये अरब, पर्शियन राजवटी ह्या त्या काळामध्ये सुरू झाल्या आणि या काळामध्ये बायबलच्या व ख्रिश्चन धर्मगुरू पोप याच्या विचारसरणीचा त्या काळातील लोकांवर प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो। यामुळे लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरल्या आणि कुठल्याही प्रकारची प्रगती किंवा कुठल्याही प्रकारच्या ज्ञानामध्ये, विशेषतः भूगोलाच्या ज्ञानामध्ये भर पडलेली दिसून येत नाही। त्यामुळे या काळाला डार्क एज किंवा अंधकार युग असं म्हटलं जातं। या अंधकार युगामध्ये वेगवेगळे विचारवंत होऊन गेले। त्या विचारवंतांनी आपापल्या परीने त्या ठिकाणी संशोधन सुरू केलं आणि बऱ्याचशा संकल्पना या मांडण्याचा प्रयत्न केला। अनेक ग्रंथ लिहिले, या ग्रंथामध्ये वर्णनं केलेली आपल्याला दिसून येतात। या अंधकार युगामध्ये, डार्क एजमध्ये सोबिनस, पॉम्पेनियस, अलेक्झांड्रिया या विचारवंतांनी भूगोलशास्त्राचा विकास केलेला दिसून येतो किंवा त्यामध्ये भर घातलेली दिसून येते। त्यानंतर अरबांचे भौगोलिक योगदान या कालखंडामध्ये उल्लेखनीय ठरलेले दिसून येते। अरबांच्या भौगोलिक विकासामध्ये, योगदानामध्ये त्या ठिकाणी इब्न हैकल, अल मसुदी, अल बिरुनी, अल इद्रिसी, इब्न बतुता, इब्न खालदून या भूगोल अभ्यासकांनी, तत्ववेत्यांनी त्या ठिकाणी महत्त्वाचे योगदान दिलेले आपल्याला दिसून येते। या अंधकार युगामध्ये सोबिनस हा जो विचारवंत होता, इसवी सन 250च्या सुमारास भूगोलशास्त्राच्या ज्ञानामध्ये याने भर टाकली। त्याने जगाचा सामान्य भूगोल हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्याने अद्भुत माहितीचे संकलन केलेले आपल्याला दिसून येते। त्यानंतर पॉम्पेनियस हा एक महत्त्वाचा विचारवंत या कालखंडामध्ये होऊन गेलेला दिसून येतो। इसवी सन 335 ते 91 या काळामध्ये हा प्रसिद्ध भूगोलतज्ञ व इतिहास अभ्यासक होऊन गेलेला आहे। त्याने इतिहास व संरक्षण या दोनही क्षेत्रामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं दिसून येतं। त्यानंतर कॉस्मॉस ऑफ अलेक्झांड्रिया हा एक विचारवंत या काळामध्ये होऊन गेला। याने इसवी सन 550 मध्ये त्या ठिकाणी ख्रिश्चन
थेपाग्राफी, ख्रिश्चन थेपाग्राफी नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये या अलेक्झांड्रियाने शास्त्रीय संकल्पना मांडलेल्या दिसून येतात. परंतु त्याने काही संकल्पना अशा मांडल्या की त्या अंधश्रद्धेमध्ये जाऊन गुरफटलेल्या दिसून येतात. पृथ्वी सपाट आहे आणि पृथ्वीच्या सर्व बाजूंनी भिंती बांधलेल्या आहेत किंवा बंदिस्त भिंतीने पृथ्वी या ठिकाणी आहे असं मत त्याने मांडलं. त्यामुळे ही जी संकल्पना आहे ही पुढे अंधश्रद्धा म्हणून त्यामध्ये गणली गेली. त्यानंतर अरबांचे भौगोलिक योगदान या भूगोलशास्त्राच्या विकासामध्ये काय आहे त्याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. अरबांनी प्राचीन संस्कृती, ग्रीक, रोमन ग्रंथांचा अरबी भाषेमध्ये अनुवाद केला, भौगोलिक ज्ञान जतन करून ठेवले, कृषीविषयक संशोधन केले, भौगोलिक ज्ञानामध्ये त्यांनी भर घालण्याचा प्रयत्न केला. अरबांनी विविध उपकरणे तयार केली. विविध उपकरणांच्या साहाय्याने त्यांनी पृथ्वीची गती, नक्षत्रांची गती, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, तसेच पृथ्वीवर होणारे ऋतुकाळ या सर्वांचे वर्णन केलेले आपल्याला दिसून येते. अरब लोकांनी 7 स्वर्गाची संकल्पना मांडली आणि पृथ्वीजवळचा स्वर्ग हा हिरव्या रंगाचा आहे असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे, आपले विचार मांडलेले आहे. जे अरब भूगोलशास्त्रज्ञ होते त्यामध्ये प्रमुख भूगोलशास्त्रज्ञ जे होते त्यामध्ये इब्न हैकल, अल मसुदी, अल बिरुनी, अल इद्रिसी, इब्न बतुता, इब्न खालदून यांचा समावेश होतो. इब्न हैकल हा मूळ नावाने अब्दुल कासिम असा ओळखला जातो. हा बगदादचा रहिवासी होता. त्याने इस्लामी जगाचा पायी प्रवास करून, म्हणजे जिथं जिथं इस्लाम राष्ट्र आहेत जगामध्ये त्या प्रदेशामध्ये त्याने पायी प्रवास केला. प्राकृतिक वैशिष्ट्ये, तिथलं लोकजीवन यांची माहिती त्याने ग्रंथबद्ध केली. त्याने बुक ऑफ रूट्स हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्याने सविस्तर युरोप खंड आणि वेगवेगळ्या सागरांची त्या ठिकाणी माहिती या ग्रंथामध्ये लिहिलेली दिसून येते. अल मसुदी हा दुसरा या ठिकाणी महत्त्वाचा अरब जाग्रोफर आहे. या अल मसुदी याचा इतिहासाचा सुद्धा मोठा अभ्यास होता. तो इतिहासकार होता, तसेच तो प्रवासी होता. त्याने आशिया, आफ्रिका, युरोप खंडाचा दौरा केला आणि खगोलशास्त्र, इस्लामचे कायदे याचा अभ्यास या मसुदीने केलेला होता. अल मसुदीने काही ग्रंथ लिहिले. त्यामध्ये किताब मुराज अल दघट, त्यानंतर किताब अल अशरफ,
त्यानंतर किताब अखबार अल जमाम आणि किताब अल औरस हे त्याने ग्रंथ लिहिलेले आहेत। पुढचा विचारवंत आहे अरब विचारवंत अल बिरुनी। या अल बिरुनीने 11व्या शतकामध्ये या ठिकाणी महत्त्वाचं योगदान दिलेलं दिसून येतं। या शतकावर त्याचं वर्चस्व असलेलं दिसून येतं। त्याचे विचार या काळामध्ये लोकांच्या मनावर खोलवर रुजलेले दिसून येतात। त्यामुळे या कालखंडाला अल बिरुनी युग असंही म्हटलं जातं। अल बिरुनीचे मूळ नाव अबू रेहान महमद असं होतं। त्याचा जन्म उझबेकिस्तानामध्ये झाला। बिरोनी हा पर्शियन शब्दाचा अर्थ परदेशी असा होतो। बिरोनी हा पर्शियन शब्द आहे, म्हणजेच पर्शियन शब्दाचा अर्थ परदेशी असा होतो। या अल बिरुनीने गणित, साहित्य, वैद्यकशास्त्र, तत्त्वज्ञान अनेक भाषांमध्ये त्याने पांडित्य मिळवलेलं आपल्याला दिसून येतं। याने किताब अल हिंद हा भारताविषयीचा पहिला ग्रंथ लिहिलेला आहे। त्याने भारतीय धर्मग्रंथांचा अभ्यास केला। विशेषतः पतंजलीच्या ग्रंथाचे त्याने अध्ययन केलेले होते। अल बिरुनीची ग्रंथसंपदा विपुल प्रमाणात असलेली दिसून येते। किताब अल हिंद, तारीख अल हिंद, अल कायूम अल मसूदी, किताब अल जमकीर, किताब अल सय्यदना या नावाचे त्याने ग्रंथ लिहिलेले आहेत। त्यानंतर पुढचा विचारवंत आहे अल इद्रिसी। अल इद्रिसी हा 12व्या शतकामध्ये होऊन गेलेला एक अरब जागरोपर होता। खलिफा इद्रिसी या कुटुंबातील हा संशोधक होता। त्याने संपूर्ण युरोपचा प्रवास केला आणि या प्रवासामध्ये त्याने अनेक निरीक्षणे केलेली आपल्याला दिसून येतात। याची ग्रंथसंपदा जी आहे ती मनोरंजन या नावाने प्रसिद्ध झालेली आहे। जगाचा नकाशा त्याने प्रसिद्ध केला। त्यामध्ये त्याने भौगोलिक घटकांचे वितरण दर्शवलेले आहे। आयताकार नकाशा प्रक्षेपणावर आधारित त्याने तयार केला। या नकाशामध्ये आशियाच्या विस्तृत भागाची माहिती त्याने दिलेली आहे। त्यानंतर पुढचा विचारवंत आहे इब्न बतूता। इब्न बतूता हा 14व्या शतकामध्ये होऊन गेलेला अरब जागरोपर आहे। तो वंशाने निग्रो होता। त्याने आपले शिक्षण सिरिया, इजिप्त, हेजा या देशांमध्ये पूर्ण केले। त्याने मक्का, इजिप्त, सिरिया, इराक, पर्शिया, अरबस्तान, इस्तंबूल, भारत, चीन, श्रीलंका, मालदीव, स्पेन, ओमान, येमेन, इथिओपिया, स्पेन, सहारा वाळवंटातून नायजेरिया नदीपर्यंत याने प्रवास त्या काळामध्ये केलेला होता। आपल्या आयुष्यातील जवळजवळ 28 वर्ष या इब्न बतूताने प्रवासामध्ये घालवलेली दिसून येतात आणि त्यामध्ये त्याने निरीक्षण केलेलं दिसून येतं। त्यानंतरचा शेवटचा अरब
जाग्रोफर आहे इब्न खाल्दून. या इब्न खाल्दूनला शेवटचा अरब जाग्रोफर मानलं जातं. त्याने मुकादिमाह हा ग्रंथ लिहिला. खाल्दून हा इतिहासकार होता, त्याचबरोबर तो भूगोल तज्ज्ञसुद्धा होता. मुकादिमाह या ग्रंथामध्ये त्याने मानवी जीवनाच्या विविध अंगांची सविस्तर चर्चा केलेली आहे. मानवी जीवनाविषयी आपले विचार या ग्रंथामध्ये त्याने मांडलेले आहेत. या ग्रंथाचे संस्कृती भूगोल, भटके जीवन व संस्कृती, राज्य व राजधानी, राज्य आणि राजघराणे, ग्रामीण व नागरी जीवन पद्धती, मानवी व्यवसाय, विज्ञानाचे वर्गीकरण अशा विविध ग्रंथांचं लेखन या इब्न खाल्दूनने केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे जे अरब जाग्रोफर होते, या अरब जाग्रोफरने या ठिकाणी भूगोलशास्त्राच्या विकासामध्ये या प्रकारचं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. विविध प्रकारचे ग्रंथ त्यांनी त्या काळामध्ये लिहिलेले दिसून येतात. त्यानंतर पुढचा कालखंड आहे मध्ययुगीन काळातील भौगोलिक विचार प्रणालीमधला उत्तर मध्ययुगीन कालखंड. हा उत्तर मध्ययुगीन कालखंड जो आहे हा अंधकार युग आणि आधुनिक युग या दोन्ही युगांच्या दरम्यान उत्तर मध्ययुगीन कालखंड होऊन गेलेला असून विज्ञानाच्या अंधकार युगाशेवटी संशोधन युग किंवा या कालखंडाला एज ऑफ डिस्कव्हरी संशोधन युग असं म्हटलं जातं. या संशोधन युगामध्ये विविध प्रकारचे संशोधन झालेले दिसून येतात. अनेक अज्ञात भाग शोधण्याचं काम या युगामध्ये झालेलं दिसून येतं. वेगवेगळे भौगोलिक विचार या काळामध्ये मांडले गेले. भूगोलशास्त्राच्या संकल्पना या काळामध्ये अधिक विकसित झालेल्या दिसून येतात. अरब विचारवंतांनी भूगोलाच्या अभ्यासामध्ये भर घातली, तर या शोधयुगामुळे विज्ञानाचे पुनरुज्जीवन झालेले आपल्याला दिसून येते. या युगाच्या प्रारंभीच इस्लाम साम्राज्याचे तुकडे या ठिकाणी पडले. प्रिन्स हेन्री याने अरबांचा पराभव केला आणि संपूर्ण अरब साम्राज्य हे आपल्या ताब्यात घेतलेलं दिसून येतं. याच काळामध्ये चुंबकीय होकायंत्राचा शोध लागला आणि त्यामुळे सागरी प्रवासामध्ये अचूकता येऊ लागली. त्यामुळे जगाचे अज्ञात भाग शोधण्यासाठी विविध प्रकारच्या मोहिमा हाती घेतल्या गेल्या. प्रिन्स हेन्री याला सागर प्रवासाची विशेष आवड होती. या प्रिन्स हेन्रीला भूगोलशास्त्राचा अभिमान होता, त्याला आवड होती. त्यामुळे त्याने इन्स्टिट्यूट ऑफ जाग्रोफीची स्थापना केली. इन्स्टिट्यूट ऑफ जाग्रोफीची स्थापना त्याने केप सेंट व्हिन्सेंट म्हणजे आजचे पोर्तुगाल या देशामध्ये त्याने ही संस्था स्थापली. जगातील पहिली एकमेव भूगोलशास्त्राच्या अभ्यासाची ही संस्था त्या काळामध्ये सर्वप्रथम स्थापन केलेली होती. प्रिन्स हेन्री याने जगातील विविध
जे भूगोल अभ्यासक होते, नकाशा तज्ज्ञ होते, गणिती तज्ज्ञ होते, खगोलशास्त्रज्ञ होते, ह्या सर्वांना त्याने या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. तो स्वतः उत्तम नाविक होता. त्याने अज्ञात प्रदेशांचा शोध मोहिमांना अधिक प्रोत्साहन देऊन अनेक धाडसी खलाशांनी त्या काळामध्ये नवनवीन भूप्रदेश शोधून काढलेले दिसून येतात. यातील काही महत्त्वाचे संशोधक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये ख्रिस्तोफर कोलंबस हा एक महत्त्वाचा संशोधक होऊन गेला. या ख्रिस्तोफर कोलंबस याचा कालावधी जो आहे तो इसवी सन 1451 ते 1506 असा आहे. कोलंबस हा इटालियन खलाशी होता. त्याने 1492 मध्ये अमेरिकेचा शोध लावला. हे 1492 मध्ये तो अमेरिका या देशामध्ये गेला. त्यानंतर वास्को द गामा हा महत्त्वाचा विचारवंत या काळामध्ये होऊन गेला. त्याचा कालावधी 1460 ते 1524 असा आहे. याने आपल्या नाविकांच्या सहाय्याने आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील केप ऑफ गुड होप या टोकाला वळसा घालून तो भारतामध्ये आला. 28 मे 1498 मध्ये वास्को द गामा हा भारतामध्ये आला आणि त्याने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोची किंवा आजचे कोचीन या बंदरामध्ये त्याने प्रवेश केला. त्यानंतर फर्डिनांड डी मॅगेलन हा एक महत्त्वाचा विचारवंत या काळामध्ये होऊन गेला. याचा कालावधी आहे इसवी सन 1480 ते 1521. मॅगेलन हा पोर्तुगीज होता. इसवी सन 1520 मध्ये त्याने पॅसिफिक महासागरातून पश्चिमेकडे प्रवास करून आशियाच्या पूर्व किनाऱ्यावरील फिलिपाईन्स बेटाचा त्याने शोध लावला. त्यानंतर या कालखंडामध्ये उत्तर मध्ययुगीन कालखंडामध्ये कॅप्टन जेम्स कुक हा एक महत्त्वाचा या ठिकाणी भूगोल अभ्यासक ब्रिटिश खलाशी होता. याचा कालावधी आहे 1724 ते 1779. कॅप्टन जेम्स कुक हा ब्रिटिश खलाशी होता. सन 1751 ते 67 या काळामध्ये त्याने सेंट लॉरेन्स नदी, न्यू फाउंडलँड व लॅब्राडोर किनाऱ्याचे संशोधन केले आणि त्या भागाचे त्याने नकाशे तयार केलेले होते. त्याने इसवी सन 1768 ते 1778 या काळामध्ये पॅसिफिक, अटलांटिक व हिंदी महासागरामध्ये मोहिमा आखल्या. प्रवास करून अनेक अज्ञात भागांचा त्याने शोध लावला. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, ईशान्य किनाऱ्यावरील ग्रेट बॅरियर ऑफ अंटार्क्टिका, दक्षिण पॅसिफिकमधील वेगवेगळ्या बेटांचा त्याने या ठिकाणी शोध लावला. अशा प्रकारे मध्ययुगीन काळातील भौगोलिक विचारप्रणालीमध्ये हा उत्तर मध्ययुगीन कालखंड हा महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये संशोधन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे याला डिस्कवरी ऑफ एज असं म्हणतात. तर पूर्व मध्ययुगीन कालखंडामध्ये फारसा विकास जागरूकतेचा झालेला दिसून येत नाही. त्यामुळे या काळाला अंधकार युग किंवा डार्क युग असे म्हणतात. धन्यवाद.